एक महत्त्वाची अपडेट समोर येते। डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर तिचं नसल्याचं बहिणीचं म्हणणं आहे, असं धनंजय मुंडे म्हणालेत। तर संबंधित पोलिसांची चौकशी झाली पाहिजे, सर्वांचे सीडीआर काढले पाहिजेत, अशी ही मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे। तसंच एका विशिष्ट जातीची असल्यामुळे महिला डॉक्टरला हिणवलं गेलं, असंही मुंडे म्हणाले। दरम्यान 4 ते 5 पुढाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी बीडला बदनाम केलं होतं, त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व 18 पगड जाती बदनाम होत्या, असंही धनंजय मुंडे म्हणाले। तर आपण पाहतोय या प्रकरणामध्ये आता धनंजय मुंडेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। सर्वांचे सीडीआर काढले पाहिजेत, अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे। शिवाय डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर तिचं नसल्याचं तिच्या बहिणीचं म्हणणं होतं, असंही धनंजय मुंडे म्हणाले। आता हाताच्या बघितलं आपण, त्यांच्या बहिणीचं म्हणणं ते हस्ताक्षर त्यांचं नाहीच आहे की या दरम्यान तिथं जे पोलीस अधिकारी काम करत होते त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत। इथं तर सरळ सरळ खासदाराच्या 2 पीएचा संबंध जोडला गेलाय। ती एका ठराविक समूह जातीची आहे, अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी हिणवण्या तिच्या होत होत्या। आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून ह्या आत्महत्या केली आहे का या ठिकाणी हत्या झाली, हा भाग पोलिसाच्या तपासामध्ये की ज्या 4-5 पुढाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्याला बदनाम केलं, त्यावेळेस बीड जिल्ह्यातला प्रत्येक जात, प्रत्येक जमात, सर्व 18 पगड जाती बदनाम होत होत्या।